दरम्यान बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी केलं पाहिजे असं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे। आरोपींच्या मोबाईलच्या सीडीआरची मागणी केल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे। आरोपींना फोन पेद्वारे कुणी पैसे पाठवले, त्यांना कुणी हॉटेलमध्ये ठेवलं हे देखील कळेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। मुख्य आरोपी करायला पाहिजे त्याला, कारण तोच सगळं करता करवित आहे। हे पैसे मग त्याला इतके कशाला लागत होते? या खुनं करून जमिनी हडपून प्लॉट हडपायचे आणि याच्यातून दहशत निर्माण करायची आणि त्याच पैशातून सत्ता उपभोगायची। पैसे खर्चाला मिळत होते आहे ते रस्त्यावरचे काटे तो काढत होता। तो एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेच्या रस्त्यावरचे काटे बाजूला सरकायचं काम तो करायचा, पैसा पण गोळा तोच करायचा। मग पैसेच याला लागत होते ना। हे मुख्य आरोपीच आहे, कारण त्याच्या कार्यालयावरती बैठक झालेली परळीच्या, आणि तो जर छाती ठोकपणे सांगतो हा माझाच माणूस आहे। मी सीडीआरची मागणी केली आहे लेखी। त्या सीडीआरमध्ये स्पष्ट आहे की याच्यामध्ये कोण कोण सहआरोपी होऊ शकते आणि सहआरोपी कोण आहे। त्याच्यामुळं ते सीडीआर मला लवकरच मिळणार आहेत आणि ते मिळाल्यावर नंतर मी ते पब्लिश करणार आहे। हे खून करण्याच्या अगोदर, खून केल्याच्या नंतर आणि हे सगळी परिस्थिती होत असताना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे, कोणी फोनपेला पैसे पाठवलेत, कुणी त्यांना फरार करण्यास मदत केली आहे किंवा कोणी हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं आहे, या सगळ्या लोकांची नावं आम्ही सांगितलं की तपासाला कोण कोण घेतलं होतं ते जनतेला कळू द्या।